इंडी चैलेंजर के सलामी बल्लेबाज केतन और पराग, देखते हैं अपनी टीम के लिए कितने रन जोड़ पाते हैं। वाईट बॉल च्या रूपात संघाचं खातं उघडतोय. संघाची वाढती धावसंख्या होती ती बिनबाद 1. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे ती. हलक्या हाताने कटवण्याचा प्रयत्न, वैयक्तिक खातं उघडतोय केतनचे. संघाची धावसंख्या 4 धावांची भरते. धावसंख्या होती ती बिनबाद 5. अक्षय वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून सलामीचं षटक घेऊन येतो. अक्षय षटकातील पुढचा चेंडू घेऊन हलक्या हाताने कटवणार प्रयत्न, सुरेख फटका. सलग 2 चेंडू 2 चौकार. सुरेख फलंदाजी करतात आपल्या संघासाठी ते केतन उर्फ अण्णा, एक नावाजलेला फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात होता इंडी चॅलेंजर संघाचा. दरम्यान हा सामना आता युट्यूबवर लाईव्ह कबड्डी खेळ मर्दानी. सुरेख फटका फ्लिक करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. धावसंख्या होते ती 13. सलग 3 चेंडू 3 चौकार. चौकारांची मात्र हॅट्रिक पूर्ण होते ती. हलक्या हाताने कठवण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा दुखापतग्रस्त झालाय. धावसंख्या फिरवलेली 13, बिनबाद 13. पुन्हा एकदा केतन कटवण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटनं मात्र धावा निघतायत, मग रिव्हर्स करण्याची गरज आहे का असा माझा प्रश्न असेल केतनला. षटक संपते. पहिल्या षटकाच्या धावतीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 13. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेण्यात येतं बंटी. आता मात्र स्ट्राईकला आहे ते पराग. इंडी चॅलेंजर संघाकडून सुरेख फटका, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. वैयक्तिक खातं उघडतोय परागचे. संघाला धावसंख्या 4 धावांची भरतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 17. पुन्हा एकदा बंटी राईट आर्म ओव्हर द गड मारा करतोय. सुरेख फटका. धावसंख्या होते ती 21. सलग 2 चेंडू 2 चौकार. सुरेख फलंदाजी करताय ते पराग आणि केतन आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बंटी हलक्या हाताने कटवण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, तितके सुरक्षित रक्षण. धावसंख्या फिरवलेली 21. षटकातील पुढचा चेंडू गेला जातो बंटी. सामना करेल पराग, एक नावाजलेला फलंदाज. सुरेख चेंडू. पहिले 2 चेंडूवर 2 चौकार मारले होते, त्यानंतर चांगला कमबॅक म्हणावे लागेल बंटीकडून. पुन्हा एकदा बंटी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते. सामना करेल पराग. सुरेख यष्टीरक्षण. धावसंख्या फिरवलेली 21. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो. थोडंसं कानमंत्र देताना दिसतात ते खेळाडू. पुन्हा एकदा बंटी. एक अवांतर चेंडू, तितके सुरेख यष्टीरक्षण प्रकाशच्या माध्यमातून दिसतंय. 4 धावा रोखण्यात यश मिळतंय. धावसंख्या होती 22. पुन्हा एकदा बंटी. सामना करेल पराग. फुलटॉस चेंडू त्याचा पूर्णपणे फायदा घेतला. टोटल धावसंख्या होती ती 27. सुरेख फटका परागच्या वाईडमधून निघालेला हा चौकार. धावसंख्या होती ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या होती ती 31. बिनबाद 31. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला आहेत ते दिलीप. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या होती ती 31. दिलीप वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो दिलीप. सामना करेल सलामीचा फलंदाज केतन, एक नावाजलेला फलंदाज. हा मात्र खराब चेंडू अवांतर धावेच्या रूपात संघाला धावसंख्येत भरते. धावसंख्या होते ती 32. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतो दिलीप. वाईड बॉल. धावसंख्या होते ती 33. पुन्हा एकदा दिलीप.
आणि त्रिफळाचे 2 तंबूच्या आसराला परततायत ते केतन. पहिला धक्का बसला केतनच्या रूपात इंडी चॅलेंजर्स संघाला. केतन धावसंख्या होते 33. एक गडी बाद 33. पुन्हा एकदा दिलीप आपले बॉलिंग मार्कर सज्ज होत आहेत. सामना करेल नवीन फलंदाज ओंकार. राईटमोर दगड मारा करेल दिलीप. सामना करेल ओंकार. सुरेख फटका. टॅप करण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होते ती या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 34. ओंकारने वैयक्तिक खातं उघडलं. संघाला धावसंख्येत एका धावेची भर होते. धावसंख्या होते ती 34. पुन्हा एकदा दिलीप. पहिले 2 चेंडू वाईट टाकले होते पण त्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल दिलीप कडून. जोरदार मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिरवलेली 34. 34. पुन्हा एकदा दिलीप आणि दुसरा धक्का बसला परागच्या रूपात दिलीप कडून. घेण्यासाठी एक नवीन फलंदाज डावखरा फलंदाज प्रचित. सामना करेल दिलीप. सुरेख फटका. स्वीप करण्याचा प्रयत्न. वैयक्तिक खातं उघडते. 4 धावेने संघाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 38. 38. 2 गडी बाद 38. पुन्हा एकदा दिलीप. सामना करेल प्रचित. सुरेख फटका. सुरेख फटका. षटक संपतंय. 3 षटकार संपल्यानंतर संघाची वाढती धावसंख्या होते ती 42. 42. 2 गडी बाद 42. बॉलर नेम प्रकाश. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतो प्रकाश. सामना करेल ओंकार. स्वीप करण्याचा प्रयत्न. सुरेख यष्टी रक्षण. सुरेख यष्टी रक्षण. नक्कीच 3 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता जरूर केला होता तो ओंकारने परंतु तितकेच बहारदार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते. पुन्हा एकदा प्रकाश. सुरेख फटका. धावसंख्या होते ती 47. सुरेख फटका. आणि दरम्यान इंडी चॅलेंजर संघाचं अर्धशतक फलकावर लागते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 51. सुरेख चेंडू तितके सुरेख. धावसंख्या स्थिरवलेली 51. 51. 51. पुन्हा एकदा प्रकाश. सामना करेल नो प्लस. धावसंख्या होते ती 56. 56. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल प्रकाश कडून. सुरेख फटका. दरम्यान 4 षटकार धावल्यानंतर इंडी चॅलेंजर संघाची धावसंख्या होते ती 3 गडी बाद 57. इंडी चॅलेंजर्स संघाकडून सलामीचा गोलंदाज केतन. केतन लेफ्ट आर्म राऊंडकडे मारा करेल. सलामीचा फलंदाज वाईट बॉल. वाईट बॉल. संघाचं खातं करतो 1 धावेने संघाची वाढती धावसंख्या होती ती 20 बाद 1. पुन्हा एकदा केतन. सुरेख फटका. वैयक्तिक खातं उघडतोय रोशनचे. संघात धावसंख्येत 4 धावांची भरते. धावसंख्या होती ती बिनबाद 5. पुन्हा एकदा केतन. रोशन. सुरेख फटका. सुरेख फटका. सलग 2 चेंडू 2 चौकार.
केतन थोडस क्षेत्ररक्षणात बदल. सुरेख चेंडू, फलंदाजाला काही समजत आलं नाही. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. धावसंख्या स्थिरवलेली 9. पुन्हा एकदा केतन सामना करेल. रोशन जोरदार मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. हा एका चेंडू मध्ये सगळं दिसले. थोडीशी मिसफील्ड झाली. रनआउटचा चान्स होता परंतु तो चान्स गमावलाय. इंडी चॅलेंजर्स संघाने गडी बाद करण्यात यश मिळालं असतं. जाते निर्धाव धावसंख्या होते ती बिनबाद 9. पुन्हा एकदा केतन सामना करेल. रोशन चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. हा मात्र खराब चेंडू, वाईट बॉल. धावसंख्या होते ती 10. रोशनला सुरेख चेंडू, फलंदाजाला काही समजत आलेलं नाही. पहिल्या 2 चेंडूवर जरूर चौकार लागले होते पण त्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल केतन कडून. धावसंख्या स्थिरवलेली 10. स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरतोय. षटक संपते. पहिल्या षटकाच्या संपतीनंतर संघाची वाढती धावसंख्या होती ती बिनबाद 14. चला म्हणजे फलंदाज अक्षय. दरम्यान बॉलिंग मार्कर सज्ज होत आहेत ते. बॉलिंग मार्कर सज्ज होते ते प्रचित. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेण्याचं प्रचित. सामना करेल नवीन फलंदाज सलामीचा फलंदाज अक्षय. भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका चुकला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या प्रचितला अक्षयच्या रूपात पहिला धक्का बसला. धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा सुरेख फटका, चाबूक शॉट. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा शॉट थोडा कमी वेळा पाहायला मिळतो परंतु सुरेख पद्धतीने फटकावलेला चेंडू. धावसंख्या होती ती 18. पुन्हा एकदा प्रचित सामना करेल. प्रकाश वैयक्तिक खाते उघडते. 4 धावांनी संघाला धावसंख्येत भरते 4 धावांची. सुरेख चेंडू, धावसंख्या स्थिरवलेली 18. पुन्हा एकदा प्रचित राईट आर्म राऊंडकडे मार करेल. प्रकाशला रिव्हर्सिव करण्याचा प्रयत्न. धावसंख्येत भर दे. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या होते ती 22. सुरेख फटका, तितके सुरेख क्षेत्ररक्षण केतन कडून. धावसंख्या स्थिरवलेली 22. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या होते ती 1 गडी बाद 23. उर्वरित 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून 3रं षटक घेण्यात येतं. गौरव राईट आर्म राऊंडकडे मार करेल. प्रकाशसाठी प्रकाश सूर्यफलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. हा मात्र खराब चेंडू. अवंतर धावेच्या रूपात संघाने धावसंख्येत 1 धावेची भर दे. धावसंख्या होते ती 24. उर्वरित 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ओझरे कोळेवाडी संघाला सुरेख फटका, जोरदार अपील. पुन्हा एकदा गौरव आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंडकडे मार करेल नवीन फलंदाज आकाशसाठी. गडी बाद 24. पुन्हा एकदा गौरव सामना करेल आकाश. सुरेख फटका, लॉंगॉटच्या दिशेने फटकाळ्या चेंडू जातो सीमारेषा पार आणि संघाने धावसंख्येत 4 धावांची भर दे. धावसंख्या होते ती 28. 2 गडी बाद 28. पुन्हा एकदा गौरव आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय.
सामना करेल नवीन फलंदाज आकाश याने वैयक्तिक खातं उघडलं होतं. धावसंख्या होती ती 28. पुन्हा एकदा गौरव, सुरेख चेंडू, तिसरा धक्का बसला आकाशच्या रूपात ओझरे कोळेवाडी संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, यश काही मिळत नाही. या धावसंख्या स्थिरावलेली 28-28. सुरेख फटका, षटक संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या होती ती 3 गडी बाद 32. उर्वरित 6 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना बरोबरीत सुटला. रोशन अजूनही मैदानामध्ये दटलेला आहे. संघाचा पूर्ण भार आपल्या कांद्यावरती घेऊन चालतोय तो रोशन. बघूया 6 चेंडू 26 धावांची गरज असताना कशा प्रकारची फलंदाजी करतायत ते रोशन. ओझरे कोळेवाडी संघाचे सर्व खेळाडू. पुन्हा एकदा सिद्धू, वाईट बॉल, एक अवंतर धाव. संघाच्या धावसंख्येत 1 धावेची भर होते. धावसंख्या होते ती 33. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा सिद्धू, सुरेख चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 33. उर्वरित 5 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. वाईट बॉल, हा मात्र खराब चेंडू. उर्वरित 5 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी कोळेवाडी संघाला. सुरक्षितरक्षण प्रचित कडून सुरक्षितरक्षण आणि पांड्याच्या रूपात चौथा धक्का बसला ओझरे कोळेवाडी संघाला. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते सिद्धूकडून. 2 चेंडू मात्र जरूर टाकले होते, परंतु त्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि एक गडी बाद करण्यास यश मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण प्रचित कडून. धावसंख्या स्थिरावलेली 34. सुरेख फटका, कॅच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या शॉटला जेवढी ताकद लागते तेवढी मिळाली नव्हती, म्हणून तो चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 4 धावा. संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 38. 1 चेंडू आणि 20 धावाची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू 20 धावा. दरम्यान एनडी चॅलेंजर्स संघ विजयी ठरतोय. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू.